मिरजेत सालाबाद प्रमाणे निघणाऱ्या 133व्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक निघाली होती। हजारोच्या संख्येने भीमसैनिक रॅलीमध्ये भाग घेऊन आनंद साजरे करत होते। अनेक मंडळांनी आकर्षक देखावे, बाबासाहेबांचे पहिले चित्र, संविधानाची व दीक्षाभूमीची प्राकृती व चवदार तळाचे फोटो यासहित अनेक मंडळांनी ट्रॅक्टरवर बाबासाहेबांचे फोटो लावून विद्युत रोषणाई करून आकर्षक देखावे सादर केले होते। मिरजेत जयंती आनंदमय वातावरणामध्ये सर्व पक्षीय कार्यकर्ते या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। यावेळी मिरज किसान चौकात महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीच्या वतीने स्वागत स्टेज लावून सर्व भीमसैनिकांचे व भव्य रॅलीचे व सहभाग झालेल्या मंडळाचे स्वागत पुष्पहार देऊन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष व सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी मंडळात सहभागी घेतलेले व सर्व पक्षी कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी अनेक मान्यवरांनी स्वागत स्टेजला भेट देऊन आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष युवा नेते विशालदादा पाटील म्हणाले की आता संविधान वाचवण्याची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे असं प्रतिपादन केले। यावेळी शिवसेनेचे सिद्धार्थ जाधव, उद्योजक CR सांगलीकर, माजी नगरसेवक संजय बापू मेंढे, करण जामदार, संदीप आवटी, जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद इनामदार, शिवसेनेचे तानाजी सातपुते, राकेश कोळेकर, नगरसेवक निरंजन आवटी, सचिन जाधव, RPIचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, RPIचे युवक जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे, सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विलास देसाई, योगेंद्र कांबळे, आकाश कांबळे, राजू कांबळे, सांगली जिल्हा नियोजन समितीचे पोपट कांबळे, शिवसेनेचे पप्पू शिंदे, राष्ट्रवादीचे विजय माळी, सामाजिक कार्यकर्त्या पूजा पाटील सहित मान्यवरांनी स्वागत कक्षाला भेट दिली। या सर्वांचे स्वागत करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष जलाबुद्दीन शेख, महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष नारायण बेळगावकर, युवा सांगली जिल्हा अध्यक्ष जमीर शेख, अजय बाबर, हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख, सात गवंडी, सलीम कनवाडे, उमर चौगले, जैन सय्यद, अमीर शेख, सोहेल कनवाडे, लुकमान मुजावर, अमीर मुजावर, सलमान भोरे, पंकज मोरे सहित कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आपण इतके उत्साहानं आणि आनंदानं साजरी करत आहे। आणि आज मिरज येथे आमचे सहकारी मित्र जो नवीन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष, या माझ्या मित्राचे एक धाडस आहे, कारण स्वतः पक्ष काढणे आणि थोड्या दिवसात त्या पक्षाची लोकप्रियता वाढवणे हे साधे काम नाही। त्यामुळे मला आज स्टेजवर बोलवलं, माझा एक गौरव केला, माझे स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचा हार्दिक आभार मानतो आणि त्यांना भावी वाटतेबद्दल धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। राष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या स्वागत व्यासपीठावरून आत्ताच अध्यक्ष जयलाबाई शेख यांच्या माध्यमातून आमचं या ठिकाणी स्वागत झालं। त्या सर्व अध्यक्ष, त्यांच्या सर्व सहकार्याचा मी मनापासून आभार मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंती निमित्त उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो। हा दिवस प्रेरणादायी दिवस आहे। आमच्या पुढच्या पिढ्या ज्या संविधानाच्या आधारे जगणार आहे, तो संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्याचं संरक्षण करणं ही तुम्हा आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे। कुठल्या एका जातीपुरते मर्यादित नेतृत्व हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नव्हतं। मग मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, दलित समाज असेल, सर्व धर्माच्या लोकांसाठी निर्माण केलेली ही घटना आहे आणि ह्या घटनेच्या जीवावर अधिकार प्राप्त आहेत। मी कुठे राहू शकतो, कुठे जाऊ शकतो, काही खाऊ शकतो, हे अधिकार आज मला घटनेने मिळवून दिलेत। मी कुठेही बोलू शकतो, मन मोकळेपणा मी सांगू शकतो। हे अधिकार मलाही मिळाले तर नाही, तुम्हालाही मिळाले, ते घटनेमुळे मिळाले।
ह्या घटनेचं संरक्षण करणं तुमच्या सर्वांची, आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि सर्व संविधान रक्षकांना पुन्हा एकदा मी या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय भीम. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.